आज आहे दिवाळीचा पहिला दिवा आणि माझी अंघोळ इकडे झालेली आहे. मी आवरायला घेतलेलं आहे माझं स्वतःचं, कारण रोज रोज तेच तेच थोबाड बघून स्वतःचं आणि ते शॉर्ट्स गाऊनमधला अवतार बघून कंटाळा आलता. म्हणून मी आज साडी नेसली आहे आणि सणासुदीचं जरा आवरून चांगलं वाटतं म्हणून मी आज छान अशी साडी नेसून तयार झालेली आहे. आणि इकडे पण यांचं आवरून झालं होतं, नाश्ता करून झाला होता आणि हे निघाले होते त्यांच्या कामासाठी. तर हे गेल्यानंतर मग मी बाकीचे कामं आवरायला घेणारच होते. त्याआधी म्हटलं की थोडासा चहा घेऊया, म्हणजे चहा घेतल्यानंतर तरतरी येते मस्त आणि कामं अशी चुटकीमध्ये होतात. मग मी चहा करायला घेतला आणि त्यांनी जे सामान आणलं होतं दुकानामधून ते सगळं काढून ठेवलं पहिलं तरी. नंतर माझ्या पिटुकलेला मी खाऊ दिला हातात, त्याशिवाय तो शांत बसला नसता. आणि टी व्ही लावून दिला पहिलं तर, कारण रिदिशा घरात नव्हती, ती तिकडं सासूकडे नेलं होतं तिला त्यांनी त्यांच्यासोबत, म्हणजे बाहेर जातानाच कामासाठी तिकडे सोडलं. त्यानंतर तो शांत बसला आणि मग म्हणलं काय करू, टी व्ही लावून दिला आणि खाऊ दिला हातात. खाऊ दिल्यानंतर तो शांत बसला, पण मध्ये मध्ये लुडबुड त्याची चालूच होती. बघा तुम्ही, त्या झाडू मारते तर तो मध्ये मध्ये चालूच होतं त्याचं येणं जाणं, आणि ते खाऊ खात होता त्याचा सगळा चुरा खाली पडत होता. मग त्याला मी म्हणलं की एका जागेवर बस, पण तो काय ऐकायला तयारच नाही. जाऊ दे म्हणलं, त्याला मी बसवलं वरती झाडू मारल्यानंतर आणि मी माझ्या कामाला लागले. तुम्हा सगळ्यांना पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची तयारी झाली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे ब्लॉग बघताय तुम्ही पण लाईक करत नाही, कमेंट करत नाही, प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. कारण व्लॉग तर व्ह्यूज तर जातात, पण सबस्क्राईब तर एक पण वाढत नाही सबस्क्रायबर. म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं ना आम्हाला जरा बरं वाटतं, म्हणजे छान वाटतं आणि व्हिडिओज करायला पण अजून आम्हाला उत्साह येतो की तुम्हाला पण आवडतात व्हिडिओ, असं आमच्यापर्यंत ते पोचतं. तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा, शेअर पण करा, कमेंट पण करा. तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओज किंवा कसे हवे आहेत हेही मला सांगा कमेंट करून. तर इथे मी चहा ठेवते आणि चहापत्ती पण संपली होती, तर मी इकडे ती काढून घेते पहिली. आणि रिद्यांशला बसवलं होतं वरती, पण तो सारखा माझ्याकडे येत होता खाली, म्हणून त्याला मी टी व्हीला चांगलं कार्टून लावून दिलं आणि त्यानंतर तो बसला एका जागेवर. पण तो असं एका जागी बसत नाही, म्हणजे 2 मिनटं पण नाही बसत. त्याचं चालूच असतं काय ना काय, पसारा काढ, हे काढ, ते काढ. चहा झाला आणि मी बसले चहा प्यायला, तर लगेच माझं बाळ येऊन बसलं बाजूला, कारण त्याला माहिती आहे की काहीतरी खाऊ भेटणार आता आपल्याला. आणि बसला तर तो असं पडतच होता मागं, तेवढं त्याला पकडलं मी. लय शहाणं आहे माझं बाळ, लय हुशार आहे आणि आगाऊ पण तेवढंच आहे. त्याला मी खारी भिजवून दिली, चहामध्ये थोडीशी भिजवून दिली. कसं फुकतंय बघा, तो पण फूक मारतोय. गरम आहे ना, त्याला म्हणलं फुकून खा. ते झाल्यानंतर मग इकडे दुपारचा स्वयंपाक मी पटकन उरकून घेतला आणि चपात्या पण करून घेतल्या, कारण त्याचे पप्पा येणार होते परत जेवायला. लवकर निघाले होते ना नाश्ता करून, तर मग दुपारी येणार होते जेवायला, कारण परत त्यांना बाहेर जायचं होतं कामासाठी. म्हणून मग इकडे मी चपाती वगैरे सगळं करून घेतलं. भाजी पण झाली होती, वरण भात पण झाला आणि चपात्याच राहिल्या होत्या फक्त. तर मग इकडे मी पटापट ते सगळं करून घेतलं आणि त्यांना पण जेवायला वाढलं, कारण तसं लवकरच झालं होतं स्वयंपाक. म्हणजे 1:30-2 माझं पूर्ण सगळं आवरून झालं होतं आणि फक्त त्यांची वाट बघत होते कधी येतात जेवायला. म्हणजे जेवण वाढून गेले की काही टेन्शन नाही राहत, बाकी सगळं आवरायला येतं. म्हणजे भांडी वगैरे पडतात ती घासायला, आणि मला बाहेर पण जायचं होतं नंतर. मैत्रिणीला दिवाळीची शॉपिंग करायची होती म्हणून गेलो होतो आम्ही. आणि गर्दी पण खूप होती, कारण दिवाळीसाठी शॉपिंगला भरपूर लोक, आणि दुकानामध्ये तर थांबायला जागा पण नव्हती उभं राहायला. तुम्ही बघताच आहे की खूप खूप गर्दी होती. आणि प्रत्येक ड्रेसचे, प्रत्येक साडीची किंमत एवढी जास्त होती ना, म्हणजे
दिवाळीमुळं ती वाढणारच माहिती आहे, पण एवढी म्हणजे ऐकूनच असं वाटायचं की खरंच याची एवढी किंमत असेल का. तर तिला आवडलं नाही. ती आम्ही फिरतच होतो बघत की तिला कोणतं आवडतं आहे कोणतं नाही. आणि हे बारके पिल्लू पण खूप त्रास देतात, बाहेर गेले तरी शांत बसतात का ते. तिला काही ड्रेस पसंत पडला नाही आणि मग काय घरी आले. मी पहिला दिवा होता म्हणून दिवा लावला आणि मग मम्मीकडे गेले, कारण मला दिवाळीचा फराळ करायचा होता आणि तो शक्य नव्हता एकटीने बनवायचा. म्हणून मी मम्मीकडे गेले, म्हणजे काही मम्मीकडे करायचं होतं आणि काही माझ्या इकडे. त्याच्यामुळं मग मी तिकडून आल्यानंतर मग मम्मीकडे आले. ते ना असं उडतंय का हातावर. मॅगीची पार्टी चालली आता. मॅगी खायला बसलोय. हे बघा मॅगी लवकर. खावा, गरम आहे, फुकून खावा. आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच फराळ बनवायला घेतला, कारण माझ्याकडं एकच रात्र होती आणि मला सकाळी घरी जायचं होतं. त्याच्यामुळं मम्मीला म्हणलं आपण बनवायला घेऊ लगेच. मग तिने लगेच लाडूसाठी वगैरे ते शंकरपाळ्यासाठी लगेच तिने तयारी केली आणि पटापट करून घेतलं, कारण दुसऱ्या दिवशी मला सकाळी घरी यायचं होतं काहीही करून. कारण दिवाळीच्या दिवशी दरवाजा बंद, बाहेर दिवे नाही, ते चांगलं नाही वाटत. आणि मग मम्मीने मस्तपैकी शंकरपाळ्या तळायला घेतल्या. आम्ही लाटून वगैरे दिलं खाली बसून. मस्तपैकी एकदम छान खुसखुशीत तिने छान लाडू पण केले. नंतर शंकरपाळ्या पण झाल्या आणि मला घरी येऊन, म्हणजे त्या दिवशी मी करणार होते चकल्या तिकडे, पण खूप उशीर झाला होता रात्री आणि मम्मीला पण खूप झोप आली होती, कारण ती थकती ना दिवसभर काम करून. मग मी माझ्या घरी आल्यानंतर मी चकली करायला घेतली, कारण मी मला चकल्या काय मी एकटी करू शकते, पोरं काय एवढं त्रास नाही देणार. मग त्यांना मोबाईल दिला आणि बसवलं पोरांना. मग मी माझ्या घरी आल्यानंतर चकल्या करायला घेतल्या. म्हणजे मी पण फर्स्ट टाईमच केल्या ह्यावर्षी. यूट्यूबला बघूनच रेसिपी कसं करायचं काय. आणि मला असं वाटलं की जमेल म्हणजे मला कॉन्फिडन्स होता की मी करू शकते. पण पिठामध्ये ना तेल जास्त झालं आणि ते पूर्ण पीठ पातळ झालं. मग मला दुसरं पीठ आणावं लागलं. दुसरं पीठ आणल्यानंतर मस्तपैकी जसं यूट्यूबला दाखवलं आहे तसंच तेवढंच प्रमाण घेऊन मी केलं आणि एवढं छान खुसखुशीत चकल्यानंतर झाल्या ना, म्हणजे मला विश्वास बसत नव्हता की मीच केल्यात का चकल्या. आणि मग मम्मीला मस्त व्हिडिओ कॉल करून दाखवल्या. मग म्हणली मला सांग ना कशा केल्यात, कारण माझी मम्मी करती पण त्या ना अशा कडक होतात आणि मी ज्या केल्या होत्या त्या अशा छान खुसखुशीत झाल्या त्या. आणि जे काल तेल उरलं होतं ना ते मी मम्मीकडनं घेऊन आले होते, म्हणजे त्या तेलामध्येच फ्राय करायला. आणि माझ्याकडनं ते जास्त झालं म्हणून मी एवढी नाराज झाली. म्हणलं तर काय करू, पीठ पातळ झाले, काय करू. मग ते पीठ थोडंसं बाजूला ठेवलं आणि त्यातलं अर्धं पीठ घेऊन दुसरं पीठ आणून त्याच्यामध्ये मिक्स करून ते सगळं बरोबर एक लेवलला आणलं. आणि मग पहिलं बघितलं चकल्या होतात का, आणि एवढं छान चकल्या पडल्या ना. माझ्याकडं आपलं तेलाचं पाकीट होतं, तेलाच्या पाकीटवर मी त्या चकल्या काढल्या. म्हणलं कशावर काढू नाही का, ते केल्यानंतर मला उचलता येईल नाही येईल म्हणून मी त्याच्यावर केलं, कारण त्याला जरा तेलकटपणा असतो आतून. पीठ इकडे छान मळून घेतलं आणि ह्या साईडला बघा दिसतंय तुम्हाला ते पातळ झालेलं पीठ मी इकडे या साईडला ठेवलं आणि त्यातलं अर्ध निम्मं पीठ मी ह्या पिठामध्ये मिक्स करून केलं. तर बघा तुम्ही किती छान चकल्या पडतं. ते फर्स्ट टाईमच होतं आणि मला पण एवढं छान वाटलं ना ते बनवताना. म्हणजे दादू तर होताच, पण तो बसला होता, त्याला मोबाईल दिलं होतं म्हणून तो बसला होता शांत. आणि पटापट इकडे मी करून घेतल्या चकल्या. ते सगळं झाल्यानंतर मला बाहेर रांगोळी काढायची होती, दिवे लावायचे होते.
त्याच्या आधीच मी म्हणलं आता जमतात का नाही म्हणून घाबरत केल्या. मस्त त्याला असं छान काटेरी चकल्या झाल्यात बघा तुम्ही, किती सुंदर असं त्या झाल्यात. इकडं चकल्या पाडून झाल्यानंतर मी लगेच त्या तळायला पण घेतल्या, कारण आहे ना रिदांश मला माहिती आहे नंतर किरकिर करणार, जास्त वेळ तो बसत नाही खाली. मग त्याला नंतर घेऊन मी चकल्या तशाच तळल्या. आणि मला पसारा पण ठेवायचा नव्हता, कारण दिवे लावायच्या आधी मला घरात पसारा ठेवायचा नव्हता, सगळं आवरून घ्यायचं होतं. आणि इकडे चकल्या बघा आपल्या रेडी झालेल्या आहेत, मस्त खुसखुशीत अशा छान. नंतर मी दिवे लावायला घेतले आणि दारामध्ये रांगोळी पण काढायची होती, तर दिवे लावू म्हणलं पहिले आणि मग रांगोळी काढायला बसली. तर मस्त इकडे रांगोळी आपली रेडी झालेली आहे. कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूत आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅप्पी दिवाळी सगळ्यांना.